चैत्र महिन्यात म्हणजे कडक उन्हाळा चालू असताना हा जन्म घेण्याचा काय उद्देश आहे? तर राम हा शब्द उच्चारताना बघा आपण काय करतो, रा मोठा आ होतो आणि पटकन काही सेकंदात आपण म म्हणतो आणि ओठाला चिकटवतो. म्हणजे आतल्या सगळ्या वाईट विघातक शक्ती आपण बाहेर टाकतो आणि म म्हणताना पटकन चांगलं सगळं कळवळून घेतो. म्हणून राम हा आपल्याला शांतता, समाधान आणि एक चिरकाल टिकणारा आनंद देण्यासाठी भर उन्हाच्या वेळेला दुपारी 12 वाजता जन्माला आला. हे त्याचं दुपारी 12 वाजता जन्माला येण्याचं सगळ्यात मुख्य कारण. मग हा राम सगळे आपल्याकडचे आपल्याला दैवत माहिती आहे. नरसिंह ध्रुवबाळासाठी झाला. आपण अशा शाळेमध्ये आहोत, अशा घरांमध्ये राहणारे आहोत की आपल्याला सगळे अवतार आपल्याला माहिती आहेत. प्रत्येक अवतार हा कसा झालेला आहे, तर कुठल्या तरी राक्षसाला मारण्यासाठी झालेला आहे. 2 अवतार असे की जे आपल्याला जीवनपट शिकवणारे आहेत. ते कोणते? एक राम आणि एक कृष्ण. त्याच्यातला कृष्ण हा जगायचा आहे आणि राम हा शिकायचा आहे. राम शिकायचा म्हणजे काय आहे, तर प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक क्षणावर आयुष्य आपण कसं जगायचं हे शिकवणारे चरित्र राम आहे. आम्ही फक्त त्याच्याकडं विष्णूचा अवतार किंवा देव म्हणून न पाहता देवानी मानवाचं रूप घेऊन आमच्यामध्ये येण्याचं हे कारण आहे की आम्ही आपलं आदर्श जीवन कसं जगू शकतो हे त्याने आम्हाला शिकवलेले. सगळ्यात छोटा प्रसंग आहे त्याच्या आयुष्याचा. आपण गाणे पण रामायणातले सगळे भरपूर ऐकतो. त्या गाण्यामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आहे की तो जेवत असतो तर पहिल्यांदा कोणाला घास देतो? शिवकाऊंना घास देतो, मग आपल्या भावंडांना देतो आणि मग आपण घेतो. काय आपण सुद्धा आपल्याला शिकवले जातं की नाही, पहिल्यांदा जे करायचे ते आपण, जे खायचे ते आपण दुसऱ्याला देऊन मग आपल्या वाटेला आलं पाहिजे. एवढ्या छोट्या वाहूनीतून सुद्धा आपल्याला रामाचे आदर्श पाहायला मिळते. 2 गुणांवर आपण आज विचार करणार आहे आणि त्या 2 गुणांच्या गोष्टी बघणार आहे. रामाची एक गोष्ट आपण ऐकतो की नाही, रामायण खूप वेळेला आपण पाहिलेले, पण आपण हे जे चरित्र आहेत ना, सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आमचे ऐतिहासिक पुरुष असू देत, देवदेवता असू देत, संत असू देत, त्यांच्याकडे आपण देवत्वाच्या दृष्टीने पाहण्यापेक्षा माणूस म्हणून पाहणं जास्त गरजेचं आहे. अगदी सहज आपण सुद्धा ह्या गोष्टी करू शकतो, पण आपण काय करतो, त्या फोटो, त्या प्रतिमेमध्ये, त्या मूर्तीमध्ये त्यांना अडकवून हळदी कुंकू लावून मोकळे होतो. आपण ते घ्यायला तयार नसतो. साधी गोष्ट आहे, जेव्हा विश्वामित्र रामरायांना घेऊन जायला आलेले असतात, त्यांचं काम कुठून चालू झालेलं आहे, रामरायांचं यज्ञ रक्षणापासून चालू झालेलं आहे. मग यज्ञ रक्षणासाठी त्यांना घेऊन गेलेले असतात. मग तिथं पहिल्यांदा सगळ्यात पहिलं कर्तृत्व त्यांचं काय आहे, पहिलं काम त्यांनी काय केलंय, तर पहिली राक्षसी त्राटिका तिला त्यांनी मारलेले. तिचा वध करताना पहिल्यांदा काय विचार केला त्यांनी, चला राक्षसाऐवजी मला माझ्या गुरुंनी तिला मारण्यासाठी राक्षसांच्या हत्येसाठीच आणलेला आहे, मग ही राक्षस आहे, चला आपण लगेच वध करू, असं केलं का त्यांनी? नाही केलं. थांबले. समोर तिच्या राक्षसी येऊन थांबल्यानंतर सुद्धा ते थांबले. क्षणभर गुरूंना सुद्धा कळलं नाही आपण ज्या कार्यासाठी रामाला इथं आणलंय ते काम आपलं होणार आहे का नाही, का राम थांबले. एवढ्या छोट्या वयामध्ये सुद्धा त्यांना समज होती की स्त्रीवर हात उचलायचा नसतो. किती जण आपण हे शिकतो, किती ठिकाणी आपण हे पाहतो. ही जर रामरायाची शिकवण आपण घराघरातून घेतली
आज प्रत्येक दिवशी बातम्यांमध्ये पेपरमध्ये मुलींचे फोटो पाहायला मिळतील का आपल्याला? राक्षसी होती ती, आपल्याच लोकांना त्रास देणारी होती, शत्रू होती, तरी सुद्धा रामरायांनी डायरेक्ट तिला मारण्याचा विचार केला नाही. क्षणभर थांबले. ती कोण आहे, कशी आहे, कोण आहे याचा विचार पहिल्यांदा त्यांनी केला. आणि मग जेव्हा गुरु आज्ञा झाली, काय सांगितलं आम्हाला रामदासांनी सुद्धा? धटासी घट उद्धटासी उद्धट खटनटासी खटनट. हा उपदेश गुरूंनी रामरायाला त्यावेळेला केला आणि रामरायांनी मग शस्त्र उचलून त्या राक्षसीला मारला. म्हणजे एक गोष्ट आपण शिकू शकतो की नाही, कितीही गुरुनी आपल्यावर जर एखादी जबाबदारी टाकली तर आम्ही ती अविचाराने लगेच करण्याच्या भानगडीत न जाता समोर काय परिस्थिती आहे, कोण आहे, कसा आहे, कशासाठी आलेला आहे, या सगळ्याचा विचार करून मी त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. त्या गोष्टीसाठी सुद्धा आज्ञा पालन झालं पाहिजे. शक्तिशाली लोक तिथं आलेले होते, त्या सगळ्यांनी प्रयत्न केले. साधा मनुष्य हल्ला सुद्धा नाही. मग रामांमध्ये असं काय होतं की त्यांनी तो हलवावा, उचलावा आणि शिवाय प्रत्यंच्या लावून ते काढ 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 मोडावा? काय होतं त्यांच्याकडं? काय फरक होता या बाकीच्या शक्तिशाली लोकांमध्ये आणि रामामध्ये? ही गोष्ट आपण अतिशय मन लावून ऐकण्याचे आणि शिकण्याचे मुलांनो. बघा रामरायांनी काय केलं, का हे त्याला सहज शक्य झालं? साधा होता, त्याला ह्याच्या अगोदर कधीही कुठल्याही शक्ती मिळालेल्या नव्हत्या. अतिशय सामान्य होते ते त्यावेळेला. पण काय केलं त्यांनी? जेव्हा तिथं दरबारातले सगळे शक्तिशाली लोक प्रयत्न करून जमले, आता प्रश्न निर्माण झाला की ह्या माझ्या मुलीचं लग्न होऊच शकणार नाही का? हिच्यासाठी योग्य वर कोणी नाहीच आहे का? तेव्हा गुरूंनी पाहिलं रामरायाकडे आणि रामरायाला माहित होतं की आपण हे 100% करू शकणार, आत्मविश्वास होता. तरी सुद्धा ते डायरेक्ट तिथं उठून गेले का? नाही गेले. त्यांनी गुरु आज्ञेची वाट पाहिली. जेव्हा गुरुनी सांगितलं की तुम्ही रामा तू उठ आता आणि तो धनुष्य हातात घे, तेव्हा राम तिथले उठले. पहिली गोष्ट, त्यांनी गुरु आज्ञा घेतल्याशिवाय तिथून उठले नाही. उठल्यानंतर ते तडक त्या धनुष्यापाशी गेले का? तर नाही. काय केलं त्यांनी? पहिल्यांदा उठून गुरूंना नमस्कार केला, तिथं असलेल्या सगळ्या ज्येष्ठांना नमस्कार केला. आशीर्वादाची आणि सद्भावनेची ताकद एवढी असती की होत्याचं नव्हतं होतं. स्वामी आम्हाला काय म्हणतात? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य काय स्वामींचं आमच्या मागं? तर तो एक प्रकारचा त्यांचा खंबीर असलेला आमच्या मागचा आशीर्वाद आहे. रामरायांनी पहिल्यांदा हे काम करण्याच्या अगोदर तिथल्या सगळ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला आणि गुरूंचा आशीर्वाद घेतला. पुन्हा पुढे गेले. पुढे जाऊन त्यांनी डायरेक्ट धनुष्य उचलला का? नाही. जे करायचं आहे त्याला सुद्धा त्यांनी नमन केलं. तिथं सुद्धा ते नतमस्तक झाले. धनुष्याला त्यांनी पहिल्यांदा नमस्कार केला आणि मग तो धनुष्य सहज त्यांनी एका हाताने उचलला. प्रत्यंचा लावताना त्यांनी पहिल्यांदा आपल्या कुलाचा, आपल्या आई वडिलांचा, गुरूंचं स्मरण केलं. स्मरणाने त्यांनी आशीर्वाद घेतले आणि मग प्रत्यंचा लावली आणि मग त्यांच्यामध्ये एक शक्ती संचार झाला आणि मग ते धनुष्य मोडलं गेलेले. किती महत्व आहे आशीर्वाद आणि आज्ञा, ह्या दोन्ही घेण्यासाठी किती महत्व आहे सांगा मला. जर राम एवढी मोठी गोष्ट, तो धनुष्य साधा होता का? शिवाचा धनुष्य होता तो. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बघायची गरज नाही.
त्या धनुष्याची आपल्याला पार्श्वभूमी बघायची गरज नाही, कारण आपण ते रामायणात भरपूर वेळेला पाहिलेले. एवढा मोठा धनुष्य सहज पद्धतीने त्यांनी तो पेरला, तोडला, मापला आणि तोडला. कशाच्या जोरावर? गुरु आज्ञा आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद. आपण किती जण रोज आपल्या आई बाबांच्या पाया पडतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. महत्व आहे की नाही या गोष्टीला? रामाच्या गोष्टी आम्ही पाहायचे. कशासाठी पाहायचे? राम एवढा शक्तिशाली झाला, कुठून झाला? त्या सगळ्यांच्या सद्भावना, ज्येष्ठांचे आशीर्वाद, गुरु आज्ञा, गुरुच्या शब्दाला किंमत देऊन ते पुढे गेले आणि मग ते एवढे मोठे झाले. म्हणजे त्या काळचा पृथ्वीचा राजा होणार आहे. पूर्ण पृथ्वीवर माझं साम्राज्य असणार आहे. सगळे लोक त्यांच्या शक्तीनिशी, त्यांच्या संपत्तीनिशी, सर्वस्वपणाने ते माझे दास होती. ही भावना त्या युवकाच्या मनात निर्माण होऊ शकते. पण तो राम होता. काय झालं? रात्रीतून सगळं बदललं. आता आपण तसे थोडेसे मोठे गाणे, आपल्याला आजूबाजूला ते वातावरण सगळं आहे. रात्रीतून कसे कसे काय काय बदल होतात आपल्याला माहितीये. तसे बदल रामरायाच्या सुद्धा आयुष्यात झाले आणि उद्या होणारा राज्याभिषेक, उद्याचा उगवणारा सूर्य हा राजा म्हणून ओळख देणारा होता. आणि झालं असं की उगवणाऱ्या सूर्याने त्याला वनवासाची वाट दाखवली. किती जणांना त्यांनी प्रश्न विचारले, किती जणांना उलट उत्तर दिले. असं काही पाहिली का गोष्ट? कुणी कुठं वाचली आहे का की रामाला दुसऱ्या दिवशी राज्याभिषेकाऐवजी, मुकुट डोक्याला चढवण्याऐवजी, राजाचे वेश परिधान करण्याऐवजी, हिरे माणकं अंगावर परिधान करण्याऐवजी वल्कल नेसवले गेले, अनबाणी पायाने त्याला वनवासात जायला सांगितलं गेलं. त्यावेळेला रामाने कुणालाही का हा प्रश्न विचारला नाही. कारण एकच होतं, आई वडिलांची आज्ञा आणि आई वडिलांचा शब्द पाळणं. गुरु आणि आई वडील या तिघांचे शब्द हे आपल्या आयुष्यासाठी अतिशय अनमोल आणि मार्गदर्शक असतात. हे रामाने आपल्याला ह्याच्यातून दाखवलेलं. आदर्श निर्माण करून ठेवला की किती जरी शक्ती माझ्या अंगात असली तरी सुद्धा गुरु आज्ञा असल्याशिवाय, आई वडिलांचे आशीर्वाद असल्याशिवाय ती गोष्ट मी करणार नाही आणि ती गोष्ट मला साध्य होणार नाही. अशा खूप गोष्टी आपण रामांच्या चरित्रातून, खूप खूप गोष्टी अगदी छोट्या छोट्या की आपण सहज ते माणूस म्हणून शिकू शकतो, आपण ते आपल्या जीवनात आणू शकतो. आणि आपण आता ह्याच्यानंतर लक्षात ठेवा की रामायण जेव्हा बघतो किंवा जिथं जिथं कुठं आम्ही रामाच्या गोष्टी ऐकतो, त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी ऐकतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेला हे लक्षात आणा की राम माणूस होता. माणूस म्हणून त्याने हे सगळं स्वीकारलं होतं. तो सहज येऊन, सहज होतं की नाही, नरसिंहासारखा तो आला असता आणि संपवला असता राक्षसाला. मत्स्य अवतारासारखा आला असता, राक्षसाला संपवला असता. वराह अवतारासारखा आला असता, पृथ्वी उचलून घेतली असती, राक्षस संपवला असता. पण रामानी हा अट्टहास, विष्णूनी हा अट्टहास राम अवताराचा का केला? तर आम्हाला आदर्श जीवन आम्ही कसं जगू शकतो हे करण्यासाठी. म्हणून तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या दिवसामध्ये त्यांनी केलेलं गुरु आज्ञेचं पालन आणि आई वडिलांचा मानलेला शब्द, शेवटचा शब्द म्हणून त्यांनी जे जीवन स्वीकारले, या दोनच गोष्टींचा उद्याच्या रामनवमी म्हणून तुम्ही होईल तेवढ्या त्याच्यावरच्या गोष्टी ऐका युट्यूबवर. आणि मग आपल्याला कळत की मी राम म्हणून कसा वागू शकतो, मी राम म्हणून कसा जगू शकतो, मी माझ्या गुरूंचं आज्ञेचं पालन कसं केलं पाहिजे, मी माझ्या आई वडिलांचे स्वप्न कसे साकार केले पाहिजे. आज आपल्याला वेगळ्या भ्रमात टाकलं जातं आणि सांगितलं जातं
की आई वडिलांनी मुलांवर स्वप्न लादू नये. हा जो इतकं सुंदर जाणार आहे मुलांनो, की रामाला सुद्धा तुमच्या आयुष्याचा जेव्हा वाटेल एवढं सुंदर आयुष्य जाणार आहे. त्या 3च गोष्टी आम्ही पाळल्या जातात. बघूया आता आपण किती किती जण या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते. पुन्हा एकदा रामराया चरणी प्रार्थनापूर्वक संकल्प करू की आम्ही आमच्या आईबाबांचा शब्द शेवटचा शब्द मानणार. आमच्या धर्माने दिलेली शिकवण हीच फक्त आमच्यासाठी शेवटची शिकवण असणार आहे आणि आमच्या परंपरेने घालून दिलेले संस्कार हेच आमचे आदर्श संस्कार असणार आहेत आणि आमच्या गुरूंनी दिलेली आज्ञा हेच आमच्यासाठी शेवटचं साध्य असणार आहे. बस एवढंच आता आम्ही शिकणार. गेल्या अर्ध्या तासात आपण बरंच काही सारिकाताईंच्या या मार्गदर्शन व्याख्यानातून शिकलो मुलांना. सर्वात प्रथम गुरुची आज्ञा मानणे, आपल्या वडिलांचा शब्द पाळणे, आपल्या मोठ्यांचे आईचे आशीर्वाद घेणे, आपल्या घरातील कुटुंबाची जी काही परंपरा असेल, जी काही संस्कृती असेल तिचे पालन करणे. या गोष्टी जरी आपण आचरणात आल्या तरी आपण एक चांगलं सुंदर असं आयुष्य घडवू शकतो किंवा जगू शकतो. हाच मतितार्थ या व्याख्यानातून आपल्याला मिळालेला आहे. आपण सगळेजण आता हात जोडून रामरक्षेचं पठण करणार आहोत. सगळ्यांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटलेले, ताठ बसा. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अर्थध्यानम् राजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवमकरनरस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलविललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतगुरुजटामण्डलं रामचन्द्रम् चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वामीडोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासिलूढधनुर्बाणं वालिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत्कान्यं पापग्निः सर्वकामिनः शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः ध्यानं पातु मुखत्राता मुखं संवित्रिवत्सला जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्तम्भो दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकुली पातु सखिनी हनुमत्प्रभुः पुरूरभूतमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जाह्नवी सेतुकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाम्यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनाम
निहन्तारो त्रायेतान्नो रघुत्तमः आत्मसच्च धनुषा विशस्पृशा वक्षया शुकनिसङ्गसङ्गिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा भगवति सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी शापबाणधरोर्वा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यन्नेषः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधान्वितं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्मासं पीतवाससं सुमन्ति नाम कीर्तिं ते न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं कुर्महारणं मन्ये मित्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणानि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् रामं प्रणरन्तधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानां भर्जनं सुखसम्पदा तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजम